धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। पाहूया टॉप 9 घडामोडी। फडणवीसांविरोधात हक्कभंग अण्णा नाना पटोले यांची माहिती। राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली नाही, ती थेट माध्यमांना दिली, पटोलेंचा आक्षेप। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती। ती माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय आणि मोदया त्यांच्यावर हक्कभंग। थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चापकानं फोडलं असतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। थोरले मुंडे साहेब आज असले असते तर तिथं धनंजय मुंडेला चापकाली मारलं असतं, पण तिथं त्याला राजीनामा घ्यायलाच लावला असता। खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली, त्यामुळे मुंडेंना देखील सहआरोपी केलं पाहिजे, आमदार रोहित पवार यांची मागणी। धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात। ते एक्स्टॉर्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। कृष्णा आंधळे कुठे आहे, त्याचा सीडीआर का दिला जात नाही, सोप्या सुळे यांचा सवाल। तर देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देणार, सुळेंची प्रतिक्रिया। कृष्णा आंधळे कुठे आहे, कृष्णा आंधळेंचा सीडीआर का दिला जात नाहीये, क्रूर कृती करताना साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला हे हास्यास्पद। हा राजीनामा एका प्रकारचं नाटक। प्रणिती शिंदे यांची धनंजय मुंडेंवर टीका। देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना आरोपी करा, प्रणिती शिंदे यांची मागणी। जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातोय, तर ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं। मला असं वाटतं राजीनामा जरी दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाक, मनोज जरांगे यांची मागणी। अजितदादांना माझी विनंती आहे की तुम्ही आता कबरात लाथ घालून त्याला बाहेर काढले, असंच आता त्याला आमदारकीतून बाहेर काढा आणि 302 मध्ये त्याला मुख्य आरोपी करा। सहआरोपी सुद्धा करू नका, त्याला मुख्य आरोपी करा। संतोष देशमुखांची हत्या खंडणीतून झाली। खंडणीसाठी सातपुडा या धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाली होती। या बैठकीबाबतही एसआयटी चौकशी झाली पाहिजे, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी। खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय, हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। हे सगळ्यांचे सीडीआर चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल। फोटो 2.5 महिन्यांपूर्वी आले तेव्हा नैतिकता कुठे होती? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल। देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असेल तर मुंडेंना आरोपी करा, सोनवणे यांची मागणी। गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार, सगळ्यांना माहित असणार, हे सगळे फोटो होते, तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले। नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखवतो आणि नाही तुम्हाला घ्यायचाच होता त्यावेळेस का घेतला नाही? संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती। मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात।